महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने राज्य के विभिन्न मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने आरोप लगाया कि महाराष्ट्र मंत्रिमंडल में 65% मंत्री विभिन्न आरोपों से घिरे हुए हैं, जिससे सरकार की विश्वसनीयता पर सवाल उठते हैं। नाना पटोले ने ओबीसी समुदाय के मुद्दे पर गंभीर चिंता जताई और कहा कि महाराष्ट्र में ओबीसी की स्थिति बहुत खराब हो चुकी है। बीजेपी ओबीसी का वोट तो ले रही है, लेकिन ओबीसी समुदाय पर लगातार अत्याचार कर रही है। उन्होंने ये भी कहा कि बीजेपी जानबूझकर ओबीसी के मुद्दों को नजरअंदाज करी है। महाराष्ट्रामध्ये ओबीसीची परिस्थिती फार वाईटच आहे। ओबीसीची मतं भाजप घेते, पण सातत्यानं ओबीसीवर अत्याचार करते, हे आम्ही जेव्हा म्हणत होतो तो आरोप होता। आता त्या मंत्रिमंडळातलाच मंत्री ओबीसी आहे म्हणून मला टार्गेट केलं जाते असं म्हणत असेल तर आम्ही केलेले आरोप ते सत्य आहेत। त्याच्यामुळे ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिप असतील, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसीच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा विषय असेल, त्याबद्दल भाजप मुद्दामून दुर्लक्षित या ओबीसी समाजावर करते असं सातत्यानं आपण पाहतोय। आणि त्यामुळे ओबीसी समाज भाजपने त्याला सातत्यानं टार्गेट केलेला आहे, त्याच्या विरोधात सातत्यानं भाजप राहिलेली आहे। हे या मंत्रिमंडळातला मंत्री ज्या पद्धतीनं धनंजय मुंडे आपली भूमिका मांडते आहे ते आपल्याला स्पष्ट होत आहे। याच्या पहिले छगन भुजबळांनी आपली भूमिका मांडली आणि ओबीसीचं नेतृत्व करणारं छगन भुजबळासारखं एक ज्येष्ठ नेतृत्व त्यांनाही कसं अपमानित केलं हे आपण पाहिलं आणि त्यांनी पण ती भूमिका मांडलेली आहे। त्यामुळे भाजप सातत्यानं ओबीसीच्या विरोधात राहिलेली आहे, हे इथून स्पष्ट होतं। इसके अलावा पटोले ने छगन भुजबळ के पार्टी बदलने पर टिप्पणी करते हुए कहा कि कांग्रेस को इससे कोई फर्क नहीं पड़ता कि कौन किसकी पार्टी में जा रहा है। मला कोण कोणत्या पक्षात जातो तो मुद्दा नाही आहे। या मंत्रिमंडळातला एक मंत्री जेव्हा ओबीसीला टार्गेट केलं जातं अजून सांगत असेल, आम्ही कालपर्यंत जे सांगत होतो ते आरोपामध्ये त्यांच्याच मंत्रिमंडळातला मंत्री म्हणत असेल तर हे तथ्य निघालेलं आहे। प्रकाश आंबेडकर के बारे में नाना पटोले ने कहा कि महाराष्ट्र विधानसभा चुनाव के बाद ईवीएम के संबंध में कांग्रेस ने अपनी आपत्ति उठाई थी, लेकिन बीजेपी हमेशा उनकी आलोचना करती रही। इससे सवाल उठता है कि क्या चुनाव आयोग ने बीजेपी की मदद की है। नाही, अजून कुठली भेटीचा प्रश्न नाहीये। आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाने जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यानंतर जी मी स्वतः पत्रकार परिषद पहिली घेतली होती त्याच्यातच आम्ही सांगितलं होतं की आमचं इव्हेंटवर ऑब्जेक्शन नाही, आमचं ऑब्जेक्शन मताधिक्य जे वाढवलं गेलेलं आहे शेवटच्या दिवसापर्यंत ते कसं वाढलं, कुठले लोक आहेत, हे महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी नाही प्रौढवाली त्याच्यापेक्षा जास्त ही संख्या आली कुठून हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावं। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या 6 वाजताच्या नंतर झालेली 76 लाख मतं ही कुठल्या बूथवर झाली याचे व्हिडिओ फुटेज आम्हाला उपलब्ध करून द्यावे अशी आम्ही निवडणूक आयोगाकडे मागणी केली। पण निवडणूक आयोगाला जेव्हा मागणी आम्ही केली तर भाजपवाल्यांच्या पोटात दुखलं। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो तो भाजपवाले आमच्यावर टीका करतात। मुख्यमंत्री के बीड़ दौरे पर नाना पटोले ने कहा कि मुख्यमंत्री के पास परभनी और बीड़ की सभी जानकारी है, लेकिन यह समझ नहीं आ रहा है कि दौरे के बाद क्या घोषणा की जाएगी। खरं तर मुख्यमंत्र्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अवगत आहे। बीडचा प्रश्न असो किंवा परभणीचा असो त्यांना सगळं माहिती आहे। आता दौरा करून काय त्या ठिकाणी मला माहिती नाही का काय त्याच्यात घोषणा करणार आहे। पण माझा प्रश्न त्या ठिकाणी असा आहे की घटनांशी तुम्ही अवगत आहात, गुन्हेगार कोण आहेत, परभणीच्या प्रकरणात गुन्हेगार कोण आहेत, पोलीस स्वतः गुन्हेगार त्याच्यामध्ये आहे आणि त्याला कोणी आदेश दिलेला होता। महाराष्ट्रामध्ये सातत्याने या घटना होतात आहेत। बदलापूरची घटना ही त्याच्यातली एक सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला देता येईल। माननीय हायकोर्टाने त्याच्यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले। ज्या पोलिसांनी फेक एन्काउंटर केलं त्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका माननीय हायकोर्टाने केलेली आहे। फेक एन्काउंटर आणि मग स्वतःच्याच हातात बंदूक दाखवून मैं हूं डॉन अशा पद्धतीचं भूमिका राज्यात बसलेली मंत्रिमंडळातली लोक हे करत असतील आणि निर्दोष लोकांना गोळ्या टाकून मारत असतील तर हे कोणाच्या आदेशाने होत आहे।
पोलीस मुख्यालयातून झालं का मंत्रालयातून झालं त्याची माहिती दिली पाहिजे ना. मान्य हायकोर्टासमोर अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये अजूनही सरकार काही बोलायला तयार नाही. काय लपतंय सरकार? त्याचप्रमाणे संतोष देशमुखच्या प्रकरणात असेल किंवा परभणीच्या मागासवर्गीय पोराच्या पोलीस कॉम्बिंगच्या ऑपरेशनमध्ये झालेला मृत्यू असेल, या दोन्ही गोष्टी सरकार लपवत आहे, मुख्यमंत्री लपवत आहे आणि हे गोष्ट स्पष्ट झालेली आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र खूप पेटवला तुम्ही. महाराष्ट्रामध्ये रोज माध्यमामध्ये आता बीड जिल्हा गाजतोय. परभणी तर तुम्ही साईड ट्रॅक करून टाकला तुमच्या पद्धतीनं. आणि ते तर आम्ही ते पाप कधी आम्ही ते लपू देणार नाही. ते परभणीचंही पाप आम्ही उघडकीस आणू. पण एक गोष्ट त्याच्या ठिकाणी महत्वाची आहे की हे सगळं वादळ निर्माण करून जनतेला माध्यमाच्या माध्यमातून डायव्हर्ट करण्यामध्ये हे यशस्वी झालेत. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायचा नाही, शेतकरी रोज आत्महत्या करतात, त्याच्यावरची चर्चा नाही. बेरोजगारांचे प्रश्न तसेच आहे. महागाई एसटीची असेल किंवा इलेक्ट्रिकची असेल, महागाई मोठ्या प्रमाणात चाललेली आहे आणि सर्वसामान्याला जगणं मुश्किल केलेलं आहे. आणि मूळ विषय डायव्हर्ट करण्यासाठी मुद्दामून हे प्रकरण तापवलं जाते आहे. आरोपींना पाठीशी घातलं जाते आहे. आरोपी अजूनही पकडले गेले नाही. सरकार एवढं कमजोर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही पाहतोय की एवढं कमजोर सरकार या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आरोपी समोर आहेत पण आरोपी यांना भेटत नाही, अशी परिस्थिती आज आहे. नाना पटोले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अमृत स्नान कार्यक्रम पर भी सवाल उठाए और कहा कि इस आयोजन का उद्देश्य बीजेपी और मोदी का समर्थन करने से रोकना था। उन्होंने प्रयागराज के कुंभ मेले में हुई घटनाओं का जिक्र करते हुए कहा कि वहां श्रद्धालुओं की जान गई है, जिसे लेकर चिंता जताई। इव्हेंटमध्ये बीजेपीला आणि नरेंद्र मोदीला कोणीच पकडू शकत नाही. ते फार स्पेशालिटी आहे त्यांची. कुठल्या वेळेस स्नान करायला जायचं, कोणत्या दिवशी जायचं, कोणत्या दिवशी आपलं भाषण करायचं लोकसभेमध्ये, हे सगळं ठरलेला प्लॅन असतो. त्याला इव्हेंट म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये. प्रयागराजमध्ये कुंभ मेळाव्यामध्ये झालेलं इव्हेंट जो भाजपने केलेला होता, त्या इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात श्रद्धाळूंचा जीव त्या ठिकाणी गेला. यांच्या इव्हेंटमुळे, यांच्या VIP कल्चरमुळे. आणि त्याच्यामुळे किती त्या ठिकाणी श्रद्धाळूंचा मृत्यू झाला हे पण सरकार आकडे सांगायला तयार नाही. आणि म्हणून इव्हेंट बाजाबद्दलची चर्चा मी या ठिकाणी करावी तो काही अर्थ नाही. नए प्रदेश अध्यक्ष पर नाना पटोले ने कहा कि नया प्रदेश अध्यक्ष जल्द ही नियुक्त किया जाएगा और जो भी बने उन्हें कांग्रेस की शुभकामनाएं दी जाएगी। आमच्या शुभेच्छा आहे. आम्ही तो लवकर वाट पाहतोय. नवीन अध्यक्ष लवकर व्हावा याचं आम्ही पाहतोय. ज्यांना व्हायचं असेल त्याला आमच्या शुभेच्छा। ओबीसी यूपीएससी छात्रों के मामले पर नाना पटोले ने कहा कि बीजेपी ओबीसी समुदाय को निशाना बना रही है। वे जानबूझकर ओबीसी छात्रों को यूपीएससी परीक्षा में क्रीम लेयर की शर्तें लागू करके परेशान कर रहे हैं, जो ओबीसी युवाओं के लिए एक गंभीर मुद्दा है। पटोले ने कहा कि इस मुद्दे को वे विधानसभा में उठाएंगे। अरे मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सातत्यानं ओबीसीच्या विद्यार्थी असेल, राजकीय आरक्षण असेल, या सगळ्या याच्यामध्ये भाजप ठरवून या ओबीसी समाजाला टार्गेट करत आहे. यूपीएससी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या मुलांच्या मुद्दामून क्रिमिनलची अट टाकून त्यांना केंद्रीय नेतृत्व सुद्धा बीजेपीचं, जे स्वतःला काल सांगत होते की प्रधानमंत्री आपल्या भाषणात बोलत होते, काल मी त्यांचं भाषण ऐकत होतो की ओबीसीचं आम्ही संविधानिक आयोग नेमला. अहो संविधानिक आयोग नेमला तर ओबीसीची जनगणना करा ना. आपण ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, म्हणजे तुम्ही ओबीसीचे प्रधानमंत्री हे स्पष्ट होईल. मी जे प्रश्न विचारले होते मी जेव्हा खासदार होतो त्याच्या म्हणले की मी मंत्रालय बंद करायला निघालो. ओबीसीचं मंत्रालय उघडायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं मंत्रालय उघडलं आमच्या मित्रांनी, देवेंद्र फडणवीसांनी, पण तिथं स्टॉप नाही. ओबीसीच्या पोरांसाठी वसतिगृह नाही महाराष्ट्रामध्ये. आणि ओबीसीची कहाणी सांगणारी लोक आणि त्यांचाच मंत्री जेव्हा बोलतो आहे तर हे कसं आयुष्य बर्बाद करताय ओबीसीच्या तरुण पिढीचं, हे ज्वलंत उदाहरण यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पास झालेल्या पोरांना क्रिमिनलच्या नावाने त्यांना पोस्टिंग दिलं जात नाही, हे गंभीर बाब आहे आणि ती आम्ही विधानसभेमध्ये हे मुद्दे उपस्थित करू. एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट।